नमस्कार मित्रांनो, आत्ता तुम्ही पाहू शकता पहाटेचे 3:30 वाजले आहेत आणि 3:30 वाजता आपण मुंबईमधून हैदराबादला फिरण्यासाठी निघालो आहोत. आपण विमानाने जाणार आहोत म्हणून मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्ता आपण जाणार आहोत. आत्ता आपण विमानतळावर पोचलेलो आहे आणि हे टर्मिनल 1 आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 1 खूप भव्य दिव्य आणि मोठाचं विमानतळ आहे. तर चला आपण विमानतळाच्या आत जाऊया. विमानतळाच्या आत जाता जाता व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. बॅग वगैरे घेतले आणि आम्ही आत निघालो. बायकोला बोललो तुझी व्हिडिओ काढतो, असं करून तिच्या हातात जे बॅग दिले आहे ते शेवटपर्यंत तिलाच कॅरी करायला लावले. पुढे आल्यानंतर तुमच्याकडे जे मोठे मोठे बॅग असतील ते इथे दिले जातात व इथून तुमच्या विमानामध्ये हे ठेवले जातात व लहान बॅग तुम्ही कॅरी करू शकता. विमानतळावर या भरपूर चेकिंग्स होत असतात. जसे की इथे तिकीट दाखवल्याशिवाय आत सोडत नाही. तिकीट दाखवून आत आल्यानंतर तुमच्याकडे जे छोटे मोठे वस्तू असतील त्या सगळ्या इथे ठेवावे लागतात. त्या देखील स्कॅन होऊन आतमध्ये येत असतात. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे तुम्हाला 2 पोलीस दिसत आहेत. हे पोलीस देखील तुमची कडक अशी सिक्युरिटीमध्ये चेकिंग करतात आणि फुल ऑन चेकिंग होऊन तुमचं सामान देखील फुल चेकिंग झाल्यानंतरच तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जातो. आतमध्ये आल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो होतो. फ्लाईटला अजून थोडा वेळ होता. नंतर पाहिलं तर आमचं विमान अजून देखील झोपलेलंच होतं. त्याला आता उठवण्याचं काम चालू होतं. फायनली आमचं विमान उठलं आणि नंतर आम्ही तिकीट वगैरे देऊन आतमध्ये बसलो. आतमध्ये बसल्यानंतर मग मी माझे व्लॉगिंग चालू केली आणि सगळ्यांना सांगितलं इकडे बघा व्हिडिओ काढतोय, छान आणि सुंदर अशी स्माईल द्या. आणि सगळ्यांनी स्माईल दिली. अशी ही सुंदर व्हिडिओ विमानातील हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे तो मी तुमच्यासाथ शेअर करत आहे. यानंतर पाहिलं सगळेजण बसलेले आहेत. म्हटलं आता तरी विमान चालू करा आणि फायनली त्यांनी माझं ऐकलं आणि विमान चालू केलं आणि फायनली आम्ही निघालो हैदराबादला. आत्ता आपण मुंबईमधून निघालो आहोत आणि रात्रीची मुंबई तुम्ही पाहू शकता. अप्रतिम दृश्य होतं. लाईट सगळीकडे असे चमकत होत्या आणि रात्रीची मुंबई तुम्ही पाहू शकता. इतकी छान आणि सुंदर दिसत होती. मरीन ड्राईव्ह देखील तुम्ही पाहू शकता. मरीन ड्राईव्ह देखील इथे दिसत आहे आणि माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळं खरंच खूपच मला भारी वाटत होतं. जसं जसं आम्ही थोड्या उंचीवर आलो तसं तसं आम्हाला सूर्य दिसू लागला होता. अजून काही उंचीवर आल्यानंतर आम्ही अक्षरशः ढगातून प्रवास करत होतो. खूपच सुंदर अनुभव होता हा. ढगांच्या मधोमध आमचं विमान चालू होतं आणि परत थोड्या अंतरावर गेल्यानंतर आम्ही फुल ऑन एक लेवलला आलो आणि त्या लेवलला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली ढग कसे दिसत आहेत आणि फायनली ही ढगांची चादर संपली. खरंच खूपच अप्रतिम असं हे दृश्य होतं. मुंबईवरून हैदराबादला येण्यासाठी आम्हाला 5,000 रुपये तिकीट लागलं आणि 1 तासाच्या आतच आम्ही हैदराबादमध्ये आलो आणि फायनली आमचं विमान हळूहळू खाली उतरत होतं आणि आम्ही हैदराबादमध्ये पोहोचलो होतो. उतरताना चढताना विमानातील अनुभव खरंच खूपच छान आहे. विमानातून बाहेर आल्यानंतर हे तुम्ही पाहत आहात हैदराबादचं विमानतळ. खूप भलं मोठं आणि खूप सुंदर असं विमानतळ आहे आणि या विमानतळाच्या समोरच तुम्हाला इथे रस्ता आणि भरपूर असे टॅक्सी दिसतात. यातीलच एक टॅक्सी आम्ही बुक केली आणि आता आपण निघालो आहोत पहिला पॉईंट पाहण्यासाठी. हैदराबादमध्ये आल्यानंतर पहिला पॉईंट पाहणार आहोत तो आहे चार मिनार. तर या चार मिनारबद्दल पण आपण थोडीशी माहिती घेऊया. चार मिनार हे कुतुबशहांनी 1591 बांधलं आहे. याची लांबी 20 मीटर आहे व जे 4 मिनार दिसत आहेत तुम्हाला त्या 4 मिनारांची उंची 56 मीटर आहे. प्रत्येक मिनाराला दुहेरी बाल्कनी आहे व वर एक घुमट देखील आहे. हे मिनार संगमरवरी, ग्रेनाइट व चुना यांच्यापासून बांधलेले आहे. 4 मिनार हे बघण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे व प्रत्येकी 5 रुपयाचं तिकीट आहे. खूपच सुंदर असं हे 4 मिनार. हे पाहून झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या पॉईंटवर आलो आहे आणि हा पॉईंट म्हणजेच बिर्ला मंदिर. तर या बिर्ला मंदिराची देखील थोडी माहिती घेऊया. हे मंदिर 1976 बांधले आहे. हे मंदिर व्यंकटेश्वराचे म्हणजेच भगवान विष्णूंचे आहे. राजस्थानमधून आयात केलेल्या पांढऱ्या संगमरवरीमध्ये हे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या आत रामायण, महाभारत यांचे वर्णन करणाऱ्या प्रतिमा देखील आहेत. दर्शनाची वेळ ही सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत आहे. हे सगळे पॉईंट पाहिल्यानंतर आम्ही थोडी रेस्ट केल्यानंतर संध्याकाळी आम्ही इथे आलो. हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचे इथेच तुम्हाला 4 ते 5 पॉईंट पाहायला मिळतात आणि संध्याकाळच्या वेळेतच हे पॉईंट पाहण्याची खरी मजा आहे.
तर चला आता आपण पाहूया काय काय आहे पाहण्यासारखं. येथे उतरल्यानंतर छोटे छोटे स्टॉल देखील इथे दिसत होते. भरपूर अशी गर्दी होती. हे हैदराबादमधील प्रसिद्ध असे ठिकाण आहेत, ते आता आपण पाहणारच आहोत. तर चला आता आपण एक गार्डन दिसत आहे, या गार्डनमध्ये जाऊया. तर हे गार्डन आहे लुंबिनी पार्क. या लुंबिनी पार्कमध्ये देखील तुम्हाला आत येताना प्रत्येकी 20 रुपये तिकीट काढून आतमध्ये यावं लागते. येथे भरपूर अशा खेळणी देखील खेळण्यासाठी आहेत, तसेच गार्डन वगैरे आहे व पाण्याचे इथे कारंजे देखील लावलेले आहेत. असाच एक हा कारंजा इथे लावला होता. वरून पाणी पडत होतं आणि आतल्या बाजूने आपल्याला चालत जाता येत होतं. मग आमच्यातलं देखील एक लहान बाळ जागं झालं आणि त्यांनी देखील पाण्याच्या आतून चालण्याचा सुंदर असा अनुभव घेतला. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे स्टॉल दिसतात इथे खाण्यासाठी, तसेच विकण्यासाठी देखील भरपूर असे स्टॉल इथे दिसून येते. आणि आत्ता आपण आलेलो आहोत, हा पॉईंट आहे हुसेन सागर बोटिंग पॉईंट. तर हुसेन सागर बोटिंग पॉईंटमधून आत्ता आपण बुद्ध स्टॅच्यू बघायला जाणार आहोत. तर या आत्ता बोटीमध्ये बसलेलो आहे. तिथे प्रत्येकी 50 रुपये तिकीट काढून तुम्हाला अशी भली मोठी बोट भेटते आणि इथून तुम्ही बुद्ध स्टॅच्यू बघायला जाता. आम्ही सगळ्यांनी 50 रुपये तिकीट काढून आतमध्ये बसलो आणि सगळ्यांना बोललो पुन्हा एकदा एक छानशी व्हिडिओ काढतोय, सगळ्यांनी स्माईल करा, हाय करा. आणि अशी एक सुंदर अशी व्हिडिओ काढली. पाण्यामधून जात असतानाच लांबून व्हिडिओ करताना इथे भारताचा झेंडा देखील दिसून आला आणि हा बुद्ध स्टॅच्यू तो आता आपण पाहणार आहोत. जवळ आल्यानंतर भव्य असं बुद्ध स्टॅच्यू दिसत होता आणि आता आपण इथे बोट पार्क करणार आहोत आणि इथून आता आपण आत जाणार आहोत. आतमध्ये आल्यानंतर भरपूर अशी गर्दी होती आणि समोरच हा दिसत होता भव्य दिव्य असा बुद्ध स्टॅच्यू. तर चला आता याची थोडी माहिती घेऊया. तर ही आहे गौतम बुद्धांची जगातील सर्वात मोठी मूर्ती. ही मूर्ती 60 किलोमीटर लांब असलेल्या रायगिरीमधून 192 चाके असलेल्या गाडीतून येथे आणण्यात आली व 1 डिसेंबर 1992 येथे स्थापन करण्यात आली. ग्रेनाईटच्या एकाच दगडात 40 शिल्पकारांनी कोरलेली ही भव्य अशी मूर्ती आहे. या मूर्तीची उंची 17 मीटर आहे व वजन 320 टन इतके आहे. मूर्तीच्या खाली भरपूर असे तुम्हाला कोरीव काम केलेले देखील दिसून येईल, अशी ही भव्य मूर्ती आहे. तसेच येथून तुम्हाला हे सचिवालय देखील दिसत आहे व त्याच्याच बाजूला हे बिर्ला मंदिर देखील दिसत आहे. ही मूर्ती बसवलेली आहे हुसेन सागर तलावाच्या अगदी मधोमध. हे तलाव देखील खूप जुनं असं 1563 मध्ये बांधलेले आहे. हे कृत्रिम तलाव आहे. हे तलाव मत्स्य संवर्धन, जलक्रीडा आणि बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. जाता जाता आम्हाला इथे लेझर शो देखील दिसून आला. हा लेझर शो देखील तुम्ही पाहू शकता. याची वेळ आहे सायंकाळी 7:15 ते 8 पर्यंत. याला देखील तिकीट आहेत आणि हे तिकीट घेऊन तुम्ही तो लेझर शो पाहू शकता. तसेच येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच असलेला असा पुतळा देखील येथे आहे. पुढे तुम्हाला दिसत आहे हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेलंगणा स्टेट सेक्रेटरीएट, म्हणजेच हे एक सचिवालय आहे. हे 2023 मध्ये बांधले आहे. हे तेलंगणा सरकारच्या कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कार्यालय आहे. हे प्रशासकीय कार्यालय इतकं सुंदर असं बांधलं आहे की हा जुन्या काळातील भव्य मोठा असा महाल आहे असा दिसतो. इतकं सुंदर आणि अप्रतिम बांधणी केलेली आहे. व या सचिवालयाच्या समोरच तुम्हाला एक हा भला मोठा असा दिवा दिसून येईल. हा दिवा आहे तेलंगणा मार्टिरस मेमोरियल. हा देखील आता 17 जुलै 2023 मध्ये बांधला आहे. 45 मीटर अशी त्याची उंची आहे आणि 54 मीटर अशी लांबी आहे व स्टेनलेस स्टीलच्या प्लेटने बांधलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता तो भरपूर असा मिरर सारखा चककत आहे. तेलंगणा राज्यासाठी जे शहीद झालेत त्यांच्यासाठी हे स्मारक बांधलेले आहेत. तर मित्रांनो, हैदराबादमध्ये आल्यानंतर आपण चार मिनार, बिर्ला मंदिर, बुद्धा स्टॅच्यू, तसेच आपण हुसेन सागर बोटिंग आणि लुंबिनी पार्क असे भरपूर पॉईंट पाहिले आहेत. हे सगळे पॉईंट तुम्हाला कसे वाटले, आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.